Hello dear students, 9th standard, Maths Part 2, Topic number 4, Constructions of Triangles. In these constructions of triangle, we study the first type of construction. Construction first. To construct a triangle when its base and angle adjustment to the base and sum of the length of remaining sides is given. विद्यार्थी मित्रांनो, कन्स्ट्रक्शन्स ऑफ ट्रायंगल्स म्हणजे त्रिकोण रचना आणि त्रिकोण रचना यामध्ये आपण या व्हिडिओद्वारे कन्स्ट्रक्शनचा पहिला प्रकार आपण अभ्यासणार आहोत. या पहिल्या प्रकारामध्ये काय दिलेले आहे? टू कन्स्ट्रक्ट ए ट्रायंगल विथ इट्स बेस and angle adjacent to the base and sum of the lengths of remaining sides is given. म्हणजे त्रिकोणाचा पाया, पायालगतचा कोन आणि दोन बाजूंची बेरीज, त्रिकोणाच्या उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्यांची बेरीज दिली असता त्रिकोण रचना करणे. हा पहिला प्रकार अभ्यासताना प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. एक्झाम्पल फर्स्ट, construct triangle PQR in which QR is equal to 4.2 cm. QR या सेगमेंटची लांबी दिलेली आहे 4.2 cm. Angle Q is equal to 40 degree and PQ plus PR is equal to 8.5 cm. When we read this example, we see that QR, it is the base is given 4.2 cm. The angle adjacent to the base is 40 degree. Angle Q is the adjacent angle to the base. पायाच्या लगतचा कोन हा कोन Q 40 अंशाचा दिलेला आहे. And sum of the remaining sides, उरलेल्या दोन बाजूंची बेरीज म्हणजे PQ आणि PR, PQ आणि PR या बाजूंची बेरीज ही 8.5 cm. या दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी मी रफ डायग्राम काढून घेतलेली आहे. दिस इज द रफ डायग्राम. Here, according to this rough diagram, we draw the triangle PQR. या रफ डायग्राम वरूनच आता आपण प्रत्यक्ष त्रिकोण PQR काढणार आहोत. मग आता हा काढण्यासाठी सर्वप्रथम सेगमेंट Q1, it is the base of the triangle PQR. We draw the segment Q1. Segment Q1, from we take the first point at 0 side of this scale and at 4.2 cm we take the R point. QR is the segment. Its length is 4.2 cm. After that, here the adjacent angle to the base is Q. It is 40 degree. Q या बिंदूजवळचा असणारा लगतचा कोन जो आहे हा 40 अंशाचा दिलेला आहे आणि तो आपण काढणार आहोत. त्यासाठी अँगल Q at point Q we place the origin of the protractor and the zero line of this protractor, it matches to the segment Q1. protractor असा ठेवा की Q बिंदू जवळ हा जो protractor किंवा कोनमापक आहे त्याचा आरंभ बिंदू ठेवा आणि शून्याची जी protractorची लाईन आहे ही QR या सेगमेंटला मॅच झाली पाहिजे. To draw 40 degree angle, we measure from 0 to 40, 0, 10, 20, 30 and 40. In such manner, we get here the angle 40 degree. Then draw the 40 degree angle. Angle Q is 40 degree. Here the sum of the remaining sides
पी क्यू अँड पी आर. ट्रायंगल पी क्यू आर आहे. या ट्रायंगल पी क्यू आरच्या रिमेनिंग साईड्स म्हणजेच उरलेल्या बाजू पी क्यू आणि पी आर या दोघांची बेरीज 8.5 सेंटीमीटर आहे. मग 8.5 बेरीज जी आहे एवढ्या अंतरावरती आपल्याला हा कंस काढायचा आहे आणि हा कंस जिथे आहे तिथे या ठिकाणी आपण दुसरा एक बिंदू घेऊया, एस असं त्याला नाव देऊया. मग या ठिकाणी पी क्यू आणि पी आर 8.5 सेंटीमीटर लांबीचे काढण्यासाठी या ठिकाणी स्केल जो आहे याच्या 0 साईडला कंपासचं एक टोक तुम्ही धरा आणि 8.5 अंतरावरती स्केलवरती व्यवस्थितरित्या मोजून घ्या. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एस हा पॉईंट 8.5 सेंटीमीटरवरती मिळेल. टू ड्रॉ एस पॉईंट, प्लेस द one end of this compass at point Q and another end of the compass. It makes the arc at this ray which makes the angle at point Q of 40 degree. या ठिकाणी Q बिंदूवरती ठेवला आणि 8.5 अंतरावरती कंस करणार आहोत. ही जी कोनाची रेषा आपण 40 अंशाची काढलेली आहे यावरती या ठिकाणी हा 8.5 अंतरावरती कंस करून घेतला. क्यू एस हे जे अंतर आहे हे 8.5 आहे. इट इज इक्वल टू द सम ऑफ द पी क्यू अँड पी आर. हा क्यूएस अंतर म्हणजे त्रिकोणाच्या उरलेल्या बाजूंच्या बेरजे एवढा आहे. लक्षात घ्या, पी क्यू आणि पी आर या दोघांची बेरीज 8.5 आहे. म्हणून क्यू बिंदूपासून हा एस बिंदू या बेरजे एवढ्या अंतरावरती आपण घेतला. Here to draw this triangle PQR, we use the perpendicular bisector theorem. या ठिकाणी या त्रिकोण PQR ची रचना करण्यासाठी आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरमचा वापर करणार आहोत. मग या ठिकाणी एस हा जो पॉईंट आहे तो आरला आपण जोडून घेतला. एस आर हा सेगमेंट काढल्यानंतर आता या एस आर सेगमेंट जो आहे याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचा आहे. मग तो काढण्यासाठी आर एस या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी आर पॉईंटवरती कंपासाचं एक टोक ठेवा. प्लेस वन एंड ऑफ कंपास ॲट आर पॉईंट अँड मेक द आर्क ॲट द डिस्टन्स ग्रेटर दॅन द मिड पॉईंट ऑफ आर एस at the two sides of RS. RSच्या दोन्ही बाजूला हे आर्क आपण करणार आहोत. हे आर्क अशा पद्धतीने करा की आर्क करताना RS या रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि हे अंतर घेऊन आर बिंदूवर ठेवून RS या सेगमेंटच्या दोन्ही बाजूला हे आर्क तुम्ही करायचे. याच अंतरावरती आता या ठिकाणी हेच अंतर कंपासामध्ये ठेवा आणि आता कंपासाचं जे टोक आहे ते एस बिंदूवरती ठेवा. एस बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवा आणि आता या ठिकाणी आर्क काढून घ्या. हे आर्क काढून घेतले. या आर्कचे जे इंटरसेक्टिंग पॉईंट आहे या इंटरसेक्टिंग पॉईंटमधून जाणारी जी लाईन आहे ती लाईन आपण काढून घेणार आहोत. हे इंटरसेक्टिंग पॉईंट आहे पहा आर्कचे, त्यांना जोडणारी लाईन तुम्ही काढून घ्या. ही लाईन काढल्यानंतर दिस इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दिस आर एस. ही जी लाईन आहे ही लाईन म्हणजे या ठिकाणी आर एस सेगमेंटची परपेंडिक्युलर लाईन आहे. मग त्यानंतर या ठिकाणी दिस perpendicular bisector intersect at QS. This is the point P. हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे हा QS या रेषेला जिथे छेदतो तो बिंदू म्हणजे या ठिकाणी आला P. आता P आणि R हे बिंदू जोडून घ्या. जॉईन पॉइंट्स P R. सेगमेंट PR and segment PS are equal. सेगमेंट PR आणि सेगमेंट PS इक्वल असतात कारण we know that the perpendicular bisector theorem
each point on the perpendicular bisector is equidistant from its end points. आपल्याला माहिती आहे की परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा कोणताही बिंदू हा त्याच्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर असतो आणि म्हणून या ठिकाणी ॲट पॉईंट पी हिअर पी आर आणि पी एस these segments are of equal measure. Then we join PR segment and we get the triangle PQR. In such way, we get the construction of triangle PQR. For this, the perpendicular bisector theorem is useful. Construction first. Practice set 4.1. Example number 2. Example number 2 is here given. Construct triangle XYZ in which YZ is equal to 6 cm. Here YZ is the base of the triangle XYZ. XY plus XZ is equal to 9 cm. Angle XYZ is equal to 50 cm. When we read this example, we understand that YZ is equal to 6 cm. It is the base of the triangle. YZ 6 cm म्हणजे हा त्या त्रिकोणाचा पाया आहे. XY plus XZ is equal to 9 cm. XY आणि XZ या रिमेनिंग साइड्स यांची बेरीज आहे 9 cm. आणि अँगल XYZ इज इक्वल टू 50. XYZ हा बेसला ॲडजसंट असलेला अँगल आहे आणि याचं मेजर आहे 50. अकॉर्डिंग टू दिस गिवन इन्फॉर्मेशन वी ड्रॉ द रफ डायग्राम. या ठिकाणी या दिलेल्या माहितीनुसार आपण रफ डायग्राम काढलेली आहे. या ठिकाणी द बेस YZ इज इक्वल टू 6 cm. YZ हा जो बेस आहे हा 6 cm अंतर असलेला काढून घेतला. ॲडजसंट अँगल ॲट द बेस इज 50 डिग्री. ॲडजसंट अँगल जो बेसला आहे तो 50 अंशाचा, तो या ठिकाणी आपण 50 अंशाचा कोन दाखवतो. सम ऑफ द रिमेनिंग साइड्स इज 9 cm. त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंच्या बेरीज जी आहे ती 9 cm. म्हणून वाय पासून 9 cm अंतरावरती हा एक बिंदू घेतला. हा बिंदू याला आपण दुसरंच नाव देऊया W. At 9 cm distance, we take the point W, which is different than that of this triangle XYZ. XYZ त्रिकोणाच्या बाहेरच्या बाजूला असलेला हा 9 cm अंतरावरती आपण बिंदू घेतलेला आहे. Here we draw the perpendicular bisector of this WJ to construct triangle XYZ. XYZ ट्रायंगलची रचना आपल्याला करण्यासाठी या WJ या सेगमेंटचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार आहोत आणि त्यामुळे XZ आणि XW हे सेगमेंट समान असतील. अकॉर्डिंग टू दिस रफ डायग्राम वी ड्रॉ द ट्रायंगल XYZ. आता या रफ डायग्रामनुसार आपण आता प्रत्यक्ष रचना जी आहे त्रिकोणाची ती करणार आहोत. फॉर दिस YZ इज द segment 6 cm. First we draw the base YZ 6 cm. YZ is equal to 6 cm. YZ 6 cm काढून घेतला. After that, adjacent angle at the base, it is the angle XYZ, means angle Y. Angle Y हा adjacent angle पायालगतचा कोन आहे आणि तो आपण काढणार आहोत. फॉर दिस ओरिजिन ऑफ द प्रोट्रॅक्टर इज ॲट पॉईंट Y आणि द लाईन जी ऑफ द प्रोट्रॅक्टर, झिरो लाईन ऑफ द प्रोट्रॅक्टर इज अलॉंग द YZ सेगमेंट. YZ सेगमेंटला लागून ही प्रोट्रॅक्टरची शून्याची लाईन असली पाहिजे.
we draw the ray which makes the angle of 50 degree at point 1. This is the 50 degree angle. This ray makes the angle 50 degree at point 1. ही जी रे काढलेली आपण ही रे y बिंदूजवळ 50 अंशाचा कोन करते. The sum of the remaining sides 9 cm. Take the 9 cm distance with the help of scale in the compass. कंपासमध्ये तुम्ही 9 cm अंतर जे आहे ते या ठिकाणी मोजून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थितरित्या मोजून घ्या. And write measure of 9 cm taken in the compass. कंपासमध्ये योग्य पद्धतीने 9 cm अंतर मोजून घ्या. And place the one end of the compass at point y. Y जवळ कंपासचा एक टोक ठेवा and make a arc on this ray at 9 cm distance. Y पॉइंटवरती कंपासाचा टोक ठेवा आणि 9 cm अंतरावरती अशा पद्धतीने आर्क करून घ्या. This is the distance 9 cm and this point on this ray is taken as a W. After that, join points Y and J. Y and J हे points जोडू. Then we draw the perpendicular bisector of this segment YZ. या YZ सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचा आहे. YZ सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी YZ सेगमेंटच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर म्हणजे मिड पॉईंटपेक्षा पुढे जरासं एवढं डिस्टन्स कंपासमध्ये घ्या आणि फ्रॉम दिस वी ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ WJ. WJ सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना टेक ए डिस्टन्स ग्रेटर दॅन इट्स मिड पॉईंट and here we draw the arc to the both sides of this segment WJ. WJ segmentच्या दोन्ही बाजूला हा आर्क तुम्ही करून घ्या. After that we place the one end of the compass at W and make the similar arcs on both sides of WJ. WJच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी आपण अशा पद्धतीने आर्क करून घेतले. After that we draw the intersecting points of this arc. आर्कचे जे इंटरसेक्टिंग पॉइंट्स आहेत ते आपण जोडून घेतले. आर्कचे इंटरसेक्टिंग पॉइंट्स जोडल्यानंतर this is the line which joins these intersecting points. This line is the perpendicular bisector of WJ. ही जी लाईन आता आपण काढली ही लाईन म्हणजे WJ ची perpendicular bisector आहे. This point perpendicular bisector intersects the YW, this point and this point named as a X. ही perpendicular bisector जी YW ला ज्या ठिकाणी छेदते तो बिंदू तुम्ही X घ्या आणि XJ पॉइंट्स जॉईन करून घ्या. जॉईन XJ and XW are of equal distance. XJ आणि XW हे equal distance असतात because the perpendicular bisector theorem we know that the point of the perpendicular bisector is equidistant from its end points. सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा जो पॉईंट असतो हा पॉईंट त्याच्या एंड पॉईंटपासून इक्वल डिस्टन्सवरती असतो आणि म्हणून एक्स हा जो पॉईंट आहे हा एक्स पॉईंट झेडपासून आणि डब्ल्यूपासून इक्विडिस्टंट म्हणजे समान अंतरावरती असेल. म्हणून एक्स झेड आणि एक्स डब्ल्यू या सेगमेंटची लांबी समान असेल. इन सच वे वी गेट द कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल एक्स वाय अँड झेड. अशा पद्धतीने आपल्याला एक्स वाय झेड हा जो ट्रायंगल आहे याचं कन्स्ट्रक्शन आपण केलेलं आहे.
Construction type first. Practice set 4.1. Example number 3. Construction जो आहे या ठिकाणी पहिला प्रकार यातला एक्झाम्पल नंबर 3 आपण बघणार आहोत आणि हे थर्ड एक्झाम्पल जे आहे ते या ठिकाणी लिहिलेले पहा. Construct triangle ABC in which BC equal to 6.2 cm. BC segment जो आहे त्याची लेंथ आहे 6.2 cm. Angle ACB is equal to 50 degree and AB plus AC is equal to 9.8 cm. म्हणजे एक्झाम्पल आपण वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की BC सेगमेंट जो इट इज द बेस ऑफ द ट्रायंगल. BC हा सेगमेंट जो आहे त्याची लेंथ 6.2 सेंटीमीटर आहे आणि हा बेस म्हणजे त्रिकोणाचा पाया आहे. अँगल ACB 50 डिग्री. दिस इज द ॲडजस्टंट अँगल टू द बेस. ACB जो आहे 50 डिग्री आहे म्हणजे तो ॲडजस्टंट अँगल आहे बेसचा म्हणजे पायालगतचा कोन. AB प्लस AC दिस इज द सम ऑफ द रिमेनिंग साईड्स. AB आणि AC म्हणजे 9.8 सेंटीमीटर आहे म्हणजेच उरलेल्या त्रिकोणाच्या ज्या बाजू आहेत त्यांची बेरीज 9.8 सेंटीमीटर. फ्रॉम दिस गिवन इन्फॉर्मेशन वी ड्रॉ हिअर रफ डायग्राम. BC base 6.2 cm, adjacent angle to the base 50 degree, and here the sum of the remaining sides it is 9.8 cm, and at this 9.8 cm the ray which makes the angle to the 50 degree, on this ray we take the M point at the distance 9.8 cm. या ठिकाणी M रे जो आहे या रे आपण 50 अंश करणारा काढलेला आहे. यावरती M हा बिंदू हा 9.8 सेंटीमीटर अंतरावरती म्हणजे त्रिकोणाच्या उरलेल्या बाजूंच्या बेरजेवढ्या अंतरावरती हा M हा बिंदू आपण घेणार आहोत. आणि त्यानंतर या ठिकाणी BM सेगमेंट आपण जोडणार आहोत आणि हा BM सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून मग आपण ट्रायंगल ABC ची रचना करणार आहोत. मग त्यासाठी अकॉर्डिंग टू दिस रफ डायग्राम वी ड्रॉ द ट्रायंगल ABC. आता या रफ डायग्रामनुसार आपण या त्रिकोणाची रचना करणार आहोत. सर्वप्रथम बेस जो आहे BC हा 6.2 सेंटीमीटर आहे. बेस BC 6.2 सेंटीमीटर. हा BC जो बेस आहे तो 6.2 सेंटीमीटर. हा C पॉईंट घ्या आणि हा B घ्या. बिकॉज वी ड्रॉ द 50 डिग्री अँगल टू द लेफ्ट साईड. आपण लेफ्ट साईडला 50 डिग्री अँगल काढलेला आहे आणि हा 50 डिग्री अँगल जो ॲडजस्टंट अँगल आहे याचं सिंगल लेटर नेम जे आहे ते अँगल C आहे म्हणून C पॉईंट लेफ्ट साईडला घ्या. B पॉईंट हा जो आहे राईट साईडला घ्या. आता 50 डिग्री अँगल ॲट पॉईंट C पॉईंटवरती आपण 50 डिग्री अँगल काढणार आहोत. त्यासाठी ओरिजिन ऑफ द प्रोट्रॅक्टर इज प्लेस ॲट पॉईंट C. 0 लाईन मॅचेस टू द सेगमेंट BC. 0, 10, 20, 30, 40, 50 in such way we get the angle 50 degree at point C. अशा पद्धतीने आपण C बिंदूजवळ या ठिकाणी 50 डिग्री अँगल असलेला रे आपण काढतो. 50 डिग्री अँगल असलेला रे काढणं आणि दिस रे ऑन दिस रे द सम ऑफ द रिमेनिंग साईज 9.8 सेंटीमीटर वरती M हा बिंदू घ्यायचा आहे. हा जो रे आपण काढलेला या रेवरतीच M हा बिंदू असा घ्यायचा आहे की तो उरलेल्या त्रिकोणाच्या बाजूंच्या बेरजे एवढा अंतराचा असला पाहिजे म्हणजे 9.8 सेंटीमीटरवरती असला पाहिजे. मग यासाठी आपण स्केलमध्ये 9.8 सेंटीमीटर अंतर प्रॉपरली मोजून घ्या. मेजर 9.8 सेंटीमीटर अंतर डिस्टन्स. देन प्लेस वन एंड ऑफ द कंपास ॲट पॉईंट C पॉईंटवरती कंपासचा एक टोक ठेवा. 9.8 सेंटीमीटर मेक आर्क ॲट 9.8 सेंटीमीटर डिस्टन्स.
आर्क जो आहे हा 9.8 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आपण केला. दिस आर्क इंटरसेक्ट दिस रे अँड नेम दिस पॉईंट ही ॲज ए एम. या ठिकाणी 9.8 सेंटीमीटर अंतरावरती हा जो आर्क केलेला आहे हा आर्क रेला जिथे इंटरसेक्ट होते त्या पॉईंटला एम असं नाव द्या. देन हिअर जॉईन पॉईंट बी अँड एम. एम आणि बी हे पॉईंट्स आपण जोडून घेतले, त्याचे सेगमेंट बी एम काढला. आफ्टर दॅट हिअर वी ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट बी एम. या बी एम सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचा आहे. मग आता हा काढण्यासाठी बी पॉईंटवरती ठेवा, कंपासचा टेक देऊ, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. टेक द डिस्टन्स ग्रेटर दॅन इट्स मिड पॉईंट ऑफ सेगमेंट बी एम अँड मेक द आर्क टू द बोथ साइड्स ऑफ सेगमेंट बी एम. बी एम सेगमेंटच्या दोन्ही बाजूला निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आर्क करा. आफ्टर दॅट प्लेस द one end of compass at point M and similarly make the arcs to the both sides of segment BM. BM सेगमेंटच्या दोन्ही बाजूला एवढ्याच अंतरावरती आर्क करून घ्या. Intersecting points of this arc when we join, then we get the line. This line is the perpendicular bisector of this सेगमेंट बी एम. इंटरसेक्टिंग आर्क जे आहे ते जर आपण जोडले, दिस लाईन इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट बी एम. ही लाईन म्हणजे बी एम सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. दिस परपेंडिक्युलर बायसेक्टर इंटरसेक्ट्स द सेगमेंट सी एम अँड धिस पॉईंट इज नेम्ड ॲज ए पॉईंट ए. या ठिकाणी हा परपेंडिक्युलर बायसेक्टर सी एम रेला ज्या ठिकाणी मिळतो तो पॉईंट म्हणजे ए असं नाव द्या. अँड जॉईन पॉईंट्स ए अँड बी. ए आणि बी पॉईंट जोडून घ्या. देन सेगमेंट ए बी अँड ए एम आर ऑफ इक्वल डिस्टन्स. ए बी आणि ए एम हे सेगमेंट्स कसे असणार आहे, इक्वल डिस्टन्स असणार आहे, बिकॉज दे पॉईंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर इज इक्विडिस्टंट फ्रॉम इट्स एंड पॉईंट्स. In such way, we get the triangle ABC. This is the construction of triangle ABC. Practice set 4.1. Example number 4. Construct triangle ABC in which BC is equal to 3.2 cm. Angle ACB is equal to 45 degree. Perimeter of triangle ABC is equal to 10 centimeter. In this example, BC segment 3.2 centimeter means it is the base of the triangle ABC. हा BC जो आहे त्रिकोण ABCचा पाया आहे. Angle ACB 45 degree म्हणजे adjacent angle to the base आहे. हा त्रिकोणाच्या पायालगतचा कोन 45 degree आहे. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC 10 सेंटीमीटर दिलेलं आहे. पेरिमीटर दिलेलं आहे त्रिकोणाचा, कारण या ठिकाणी रिमेनिंग साईडची सम न देता पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC या ठिकाणी दिलेलं आहे. आता रिमेनिंग साईड्स जे आहेत त्यांची सम कशी काढता येईल त्यासाठी सोल्युशन बघा. BC इक्वल टू 3.2 सेंटीमीटर. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC मीन्स इट इज इक्वल टू सम ऑफ द 3 साईड्स. आपल्याला सर्वांना माहिती आहे की पेरिमीटर म्हणजेच त्रिकोणाची परिमिती जी त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या बेरजेएवढी असते. AB प्लस AC प्लस BC. मग BC सेगमेंटची लेंथ आपल्याला माहिती आहे, ती सबस्टिट्यूट करा आणि पेरिमीटर पेन दिलेले ते देखील लिहून घ्या. देन ट्रान्सफर 3.2 टू द LHS साईड. 3.2 LHS साईडला आणले मायनस साईड. 10 मायनस 3.2 इक्वल टू AB प्लस AC. AB and AC these are the remaining sides of the triangle. 10 minus 3.2 त्यांची सबस्ट्रॅक्शन 6.8 सेंटीमीटर. AB प्लस AC या रिमेनिंग साईडची सम जी आहे ती 6.8 सेंटीमीटर. म्हणजे पेरिमीटर जर दिला असेल तर बेस जो आहे हा बेस पेरिमीटरच्या दिलेल्या किमतीतून वजा करा म्हणजे रिमेनिंग साईडची सम आपल्याला
मिळू शकतो. आता रफ डायग्रॅम बी सी सेगमेंट 3.2 सेंटीमीटर बेस, अँगल ए सी बी 45 डिग्री अँगल करणाऱ्या या रेवरती एम हा पॉईंट असा घ्या की तो इट इज इक्वल टू द डिस्टन्स ऑफ सम ऑफ द रिमेनिंग साईड्स. हा यम बिंदू या पद्धतीने घ्यायचा की रिमेनिंग साईड्सची जी सम आहे तेवढ्या अंतरावरती हा बिंदू घ्यायचा. हा बिंदू त्रिकोणामध्ये येत नाही आणि एम बी सेगमेंट जॉईन करा. नंतर एम बी सेगमेंटचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावा लागेल आणि त्यावरून ट्रायंगल ए बी सीची रचना करावी लागेल. मग या ठिकाणी अकॉर्डिंग टू दिस रफ डायग्राम वी ड्रॉ द ट्रायंगल ए बी सी. या रफ डायग्राममधून आपण आता ट्रायंगल ए बी सी काढणार आहोत. ट्रायंगल ए बी सी काढताना बी सी जो सेगमेंट आहे हा आपण सर्वप्रथम काढून घेऊया. सेगमेंट बी सी 3.2 सेंटीमीटर. बी सी सेगमेंट 3.2 सेंटीमीटर. अँगल ए सी बी इट इज 45 डिग्री. अँगल ए सी बी आहे 45 डिग्री. फॉर दिस origin of this protractor placed on point C and measure 45 degree 0, 10, 20, 30, 40 and 45. Which is between 40 and then we get the angle of 45 degree at point C. 45 degree angle which is at point C. Then draw arc at distance 6.8 centimeter from point C. This ray which makes the angle 45 degree, on this ray take point M at 6.8 centimeter which is equal to the sum of the remaining sides. Then measure 6.8 distance in the compass and draw arc at 6.8 centimeter. This is the point M. This distance is 6.8 centimeter. M हा बिंदू जो आहे हा त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंच्या वेगवेगळ्या अंतरावरती आपण घेतलेला आहे. आफ्टर दॅट जॉईन सेगमेंट बी एम. सेगमेंट बी एम जो आहे तो आपण जोडून घेतला. त्यानंतर ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट बी एम. सेगमेंट बी एमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. टू ड्रॉ दिस परपेंडिक्युलर बायसेक्टर take a distance greater than its midpoint and draw the arcs to the both sides of this segment BM. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन BM सेगमेंटच्या दोन्ही बाजूला आर्क काढून घ्यायचे. नंतर सेम प्रोसिजर. Place the point one end of this compass at point M and same procedure is done here. This is the intersecting arcs we get and these intersecting arcs when we join then this line is the perpendicular bisector of segment BM. This perpendicular bisector of segment BM intersects the CM ray at this point and this point is the point A. And then join point A and B. We get the triangle ABC and AB and AM. These segments are equal because we know that the point on the perpendicular bisector is equidistant from its end points of the segment and hence the A, B and AM, these segments are of equal measure and ABC, this triangle we get here with the help of this perpendicular bisector. In such way we construct the triangle ABC. Thank you.